झी 24 तास एक पाऊल पुढे। औरंगाबादमधल्या अशोक लाड या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं 2005 मध्ये पहिल्यांदा राज्यातल्या महाविद्यालयांमध्ये मोबाईलचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी शिक्षण मंत्र्यांकडे मोबाईल जॅमर लावण्यासाठी विनंती अर्ज केला होता। सलग 8 वर्षे या विषयाचा मागोवा घेतल्यानंतर आता हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। अशोक लाड यांनी उच्च शिक्षण मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन सदर मुद्दा महत्त्वाचा असल्याचं टोपेनं पटवून दिलं। मात्र या विषयाचा वाद आता चांगलाच पेटलाय। मोबाईल तंत्रज्ञानामुळे अनेक सामाजिक प्रश्न उभे राहत आहेत। अनेक राज्यात महाविद्यालयांमध्ये मोबाईल वापरता येणार नाही असा कायदा आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीच आम्ही मोबाईल जॅमर लावण्याची मागणी करत असल्याचं अशोक लाड यांचं म्हणणं आहे। तो व्यक्ती तो फोटो काढतो, शिवाय त्याला अश्लीलतेचं स्वरूप दिलं जातं। इव्हन अशा केसेसमध्ये ब्लॅकमेलिंगचे प्रकार जास्त वाढत होते। प्राध्यापक वृंद समोर शिकवत असताना इकडे विद्यार्थी SMS पाठवणं किंवा ब्लूटूथद्वारे काही मजकुराची देवाणघेवाण करणं किंवा अशा स्वरूपाचे उद्योग करताना आढळून येतात। कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा यामागचा आमचा उद्देश नाहीये। फक्त एवढे की विद्यार्थ्यांनी व्यवस्थित शिकावं। झी 24 तास एक पाऊल पुढे।